नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। पंचमभागस्य सप्तमी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। भेटीचा दिवस निश्चित ठरला। मृग नक्षत्र लागले तरी पावसाचा पत्ता नव्हता ना. पश्चिमेचा गार वारा सुरू झाला. पश्चिमेकडून ढग अखंडपणे येत होते. काळ्या ढगांनी सारे वातावरण कुंदावले होते. राजे राजगडाला होते. महिनाभर वाटाघाटी करून भेटीचा दिवस आषाढ शुद्ध नवमी ठरला. भेट निश्चित झाली तरी राजांची तगमग वाढली. त्यातून काय निष्पन्न होणार याचा अंदाज लागत नव्हता. राजांनी सुरक्षिततेसाठी जिजाबाईंना आणि सोयराबाईंना कोंढाण्यावर हलवण्याचे ठरवले. जिजाबाईंनी विचारले, आम्ही कोंढाण्यावर जायचे कारण? मासाहेब, तहाला बसण्याची वेळ आली तर कोंढाण्यासाठी जरूर हट्ट धरला जाईल. आपण तिथं असला तर निमित्त करता येईल. शंभूबाळ राजगडावर राहतील. तुम्ही कोंढाण्यावर असावं. कसलाही प्रसंग आला तरी सारं घर एका जागी राहणं बरं नाही. राजे, तुम्ही मिर्झा राजांच्याकडे जात आहात खरे, पण मला भीती वाटते. कसली? मिर्झा राजे घातपात तर करणार नाहीत ना? राजे जिजाबाईंच्या नजरेस नजर देत म्हणाले, नाही मासाहेब, ती चिंता सोडा. मिर्झा राजे राजपूत आहेत, शब्दाला जागणारे आहेत. दिलेर खानानं वज्रगड घेतला तेव्हा वज्रगडाचे लोक पकडून मिर्झा राजांच्याकडे पाठवले. अशा प्रसंगात शत्रूच्या माणसांची कत्तल हा रिवाजच आहे. पण मिर्झा राजांनी आमची सारी माणसं सोडून दिली. बाईज्जत मोठ्या उदार मनाचा माणूस दिसतो. ती राजकारणी चाल होती. चाल? जिजाबाईंनी विचारले. हो, राजे म्हणाले. मिर्झा राजांचा उदार स्वभाव कळावा हा जसा हेतू, तसाच पुरंदर लढवित असलेल्या आमच्या फौजेनं दिपावं हाही डाव होता. पण काही झालं तरी मिर्झा राजे आम्हाला जपतील, प्राणमोलानं जपतील. परंतु तो दिलेर खान मोठा हरामजादा बेईमान आहे. तोच काय करील हे कळत नाही. दुसऱ्या दिवशी राजांनी जिजाबाईंना सोयराबाईंना कोंढाण्याकडे पाठवले. राजांनी सर्व गडांना प्रसंग आला तर गड भांडविण्यासाठी आज्ञापत्रके पाठविली. मोरोपंत, आनाजी दत्तू, प्रतापराव गुजर, येसाजी, मानाजी या सर्वांना प्रसंग बाका आला तर काय करायचे याच्या योजना सांगितल्या. गडाची मजबूती जातीने पाहिली. राजांनी आनंदराव, निराजीपंत, नागोजी फर्जंद, बहिर्जी फर्जंद, कृष्णा जोशी व विश्वासराव यांना सोबती म्हणून निवडले. महादेव रक्षक म्हणून बरोबर घेतला आणि सुमुहूर्तावर राजांनी गड सोडला. अधुना पंचमभागस्य अष्टमी कथा एषा. शिवाजी राजांच्या भेटीसाठी खास उभारलेल्या शामियान्यात मिर्झा राजे बसले होते. 2 जरी बैठका नजरेत भरत होत्या. दोन्ही बैठकांच्या शेजारी नक्षीकाम केलेले उंची हुक्के ठेविले होते. सुवर्ण धूपदाण्यांतून कनोजी धूपाची वलय उठत होती. किनखापी कणाती लावलेल्या व गालीचे अंथरलेल्या आपल्या शेंद्री रंगाच्या शाही शामियान्यात मिर्झा राजे शिवाजीराजांची वाट बघत होते. शामियान्याचा थाटमाट ऐश्वर्य संपन्न होता. मिर्झा राजांनी स्वतः जागा निवडून शामियाना उभा केला होता. मिर्झा राजांच्या भोवती जुन्या सरंजामी परंपरेतील काही निवडक रजपूतवीर रक्षक म्हणून उभे होते. त्यांच्या मस्तकांवर रुबाबदार साफे बांधलेले होते. लांबलचक दाढ्या मधोमध विभागून छातीवरील चिलखतावर दोन्ही बाजूस रुळत्या केल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात नागवी समशेर होती. शिवाजीच्या भेटीच्या वेळी सुरक्षिततेची सारी जोखीम उग्रसेन कछवाहवर सोपवली होती. शामियान्याच्या चारी बाजूंना तळपते तेगे घेतलेल्या सिद्धींच्या जागता पहारा होता. भेटीचा दिवस निश्चित झाल्यापासून तळावर येणाऱ्या प्रत्येक नवख्या माणसाची कसून चौकशी होत होती. मिर्झा राजे विचारात गढले होते. त्यांच्या मस्तकावर केशरी साफा शोभत होता. त्यावर बाजूचे पिंपळपान उठून दिसत होते. अंगावर जरी काडीची किनार असलेला अस्मानी अंगरखा व पायात चुणीदार विजार होती. गळ्यात नवरत्नांचा कंठा रुळत होता. साठीच्या घरात असलेले वय फक्त पांढऱ्या केसांनी दिसत होते. तरतरीत सरळ असलेले नाक, पातळ ओठ, गहिरी पाणावलेली नजर मिर्झा राजांच्या व्यक्तिमत्वाला उठाव आणीत होती. रुंद कपाळावर केशरी टिळा शोभत होता. तोफांच्या आवाजाने मिर्झा राजे भानावर आले. उग्रसेन कछवाहकडे नजर वळवून मिर्झा राजे म्हणाले, दिलेर खानांनी हल्ला सुरू केला वाटतं. आपणच हुकूम दिला होता ना? हो. शिवाजी राजांच्या स्वागताला तोफांची सलामी नको? उग्रसेन हसला. शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर समाधान होते. तोफांचे आवाज अखंड उठत होते. दिलेर खानाने रुद्रमाळेवरून पुरंदरवर तोफांचा मारा जारी ठेवला होता. सूर्य आकाशात चढत होता. बराच वेळ गेला.
आणि हेजिबाने बातमी आणली, हुजूर, पुरंदरच्या बुरुजाजवळ तटाला खिंडार पडलं. छान, हल्ला असाच जारी ठेवा, मिर्झाराजे समाधानाने म्हणाले. हेजीब गेला. मिर्झाराजे हुक्का पित होते. विचारात गडलेल्या मिर्झाराजांच्यावर नजर ठेवून थोड्या अंतरावर उदयराज मुन्शी व उग्रसेन कछवाह उभे होते. जानी बेग बक्षी डेऱ्यात आले. त्यांनी वर्दी दिली. शिवाजीराजे छावणीपासून दृष्टी टप्प्यात आले आहेत. बरोबर कोण आहे? फार असामी नाहीत. शिवाजीराजे पालखीतून येत आहेत. बरोबर 5-6 रक्षक व पालखीचे कहार भुई आहेत. मिर्झाराजांनी उग्रसेन कछवाह आणि उदयराज मुन्शी यांना राजांना सामोरे जायला सांगितले व आज्ञा दिली. शिवाजीराजे निशस्त्र संपूर्ण शरणागतीच्या तयारीनं मला भेटायला येत असतील तरच या म्हणावं, नाहीतर त्यांना आल्या पावली परत जाण्यास मोकळीक आहे, हे कळवा. हे मान्य असेल तरच राजांना येथे घेऊन या. उग्रसेन कछवाह आणि उदयराज मुन्शी मिर्झाराजांना मुजरे करून कामावर निघून गेले. मिर्झाराजे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत होते. थोड्या वेळातच कछवाह आत आला. त्याने वर्दी दिली. शिवाजीराजे येत आहेत. कुठं आहेत? एव्हाना डेऱ्याजवळ येऊन पोहोचले असतील. मिर्झाराजे गडबडीने बाहेर गेले. डेऱ्याच्या दारी येताच समोरून येणाऱ्या शिवाजीराजांचे त्यांना दर्शन घडले. शिवाजीराजांच्यावर मिर्झाराजांची आतुर नजर जाताच ती घायाळ बनली. शिवाजीराजे समोरून येत होते, पण त्यांचे दोन्ही हात पुढे जोडले होते. त्यावर पांढरा शिला गुंडाळला होता. मिर्झाराजे एकदम पुढे गेले. मिर्झाराजांना आपल्या जयाचा रिवाजाचा विसर घडला. अशा स्थितीतही स्मितवदनाने येणारे राजे पाहून मिर्झाराजे अचंबले. शिवाजीराजांच्या हातांवर बांधलेला शेला दूर करीत मिर्झाराजे बोलले, राजा साब, ये क्या है? शिवाजीराजे म्हणाले, मिर्झाराजे, संपूर्ण शरणागतीची आपण आज्ञा पाठवलीत. शरणागतीचा रिवाज आम्ही पाळला. आपल्यासारख्या पितृतुल्य राजपुतासमोर हात बांधूनच काय, पण गुडघे टेकूनसुद्धा यायला आम्हाला खंत वाटणार नाही. मिर्झाराजांनी शिवाजीराजांना पुढे बोलू दिले नाही. मिर्झाराजांच्या मिठीत शिवाजीराजे बद्ध झाले. शिवाजीराजे तेव्हा त्या प्रेममिठीतून मुक्त झाले. तेव्हा त्यांचा हात धरीत मिर्झाराजे म्हणाले, राजे, आजवर तुम्ही दिल्ली तख्ताविरुद्ध चांगलीच शर्थ दिलीत. आता त्याच निष्ठेनं आपण सम्राटांची सेवा करायला हवी. चला व राजे. शिवाजीराजांच्यासह मिर्झाराजे डेऱ्यात आले. डेऱ्याच्या प्रवेशद्वाराशी आनंदराव राजांचे जोडे घेऊन उभे राहिले. राजांच्यासाठी मांडलेल्या खास बैठकीवर राजांना बसवून मिर्झाराजे समोरील बैठकीवर बसले. मिर्झाराजे एकटक नजरेने वीरासन घालून बसलेल्या राजांच्याकडे पाहत होते. राजांच्या पांढऱ्या जिरेटोपांवर मोत्यांचा तुरा शोभत होता. कानातील टपोऱ्या मोत्यांचे चौकडे मानेच्या किंचित हेलकाव्याबरोबर आपली निळी झाक नजरेत भरवीत होते. डौलदार दाढी, तेजस्वी डोळे, रेखीव भुवयांवर लावलेले पवित्र शिवगंध राजांच्या देखण्या व्यक्तिमत्वात भर घालीत होते. राजांची उमर 35शीची असूनही वयाचे कवळेपण जाणवत होते. राजांनी अंगात जरीबुंदीचा पांढरा शुभ्र अंगरखा पेहनला होता. कमरेला केशरी शेला आवळला होता. राजे निशस्त्र होते. पायात तंग विजार होती. शिवाजीराजांना निरखीत असता मिर्झाराजांच्या मनात अनेक विचार उठत होते. हाच तो शिवाजी? अफजलचा वध यानंच केला. शास्ताखानाच्या छावणीत शिरून त्याच्यावर हल्ला करण्याचं धाडस याचं. या सम्राटांच्या ताकदीपुढं निजामशाही नष्ट झाली. आदिलशाहीनं मान तुकवली. त्या महान शक्तीला आव्हान देणारा हाच शिवाजी? दिल्लीपतीला अस्वस्थ करून सोडण्याचं याचं सामर्थ्य. विजयाने बेहोश बनलेली माणसे मिर्झाराजांनी अनेक पाहिली होती, पण पराजय स्वीकारतानाही आपल्या बेगुमान गहिऱ्या नजरेने आव्हान देणारा तरुण मिर्झाराजे प्रथमच पाहत होते. मिर्झाराजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते म्हणाले, राजा साब, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही आलात, फार चांगलं झालं. आपले गुजर कुठं दिसत नाहीत. मोठा धाडसाचा माणूस. धाडस कारणी आलं तरच कौतुक, राजे म्हणाले. दुर्दैवानं फसलं असंच ना? राजांच्या चेहऱ्यावर स्मित कायम होते. राजकारणात सारं माफ असतं. आमचा फसलेला डाव आमच्याच अंगावर उलटणार नाही, हे कुणी सांगावं? मिर्झाराजे आपल्या मांडीवर थाप मारीत म्हणाले. ते या मिर्झाराजाच्या तळावर घडणार नाही. आमचा प्रत्येक मेहमान प्राणमुलानं जपला जातो. आम्हीही राजपूतच आहोत. आम्हाला ते माहीत आहे. ती खात्री नसती तर इथं येण्याचं धाडस आम्ही केलं नसतं. शिवाजीराजांच्या स्पष्टोक्तीवर मिर्झाराजे खुश होते. त्यांना ती तडफ आवडली होती. त्यांनी आणखी अंदाज घ्यायचा ठरवला. पण राजे, आपली भवानी तलवार कुठं आहे?
अद्याप ती म्याना बाहेर पडलेली दिसत नाही. राजांची नजर मिर्झा राजांच्या नजरेला भिडली. क्षणभर नजरेत अंगार उसळल्याचा भास झाला. आपली नजर न हलविता राजे म्हणाले, काही वेळा प्रसंगानुसार यशस्वी शस्त्रही शमी वृक्षावर ठेवावी लागतात. वा, तुमच्या जबाबाला तोड नाही, मिर्झा राजे उद्गारले. पण राजे, अद्याप आपण कमसीन आहात. माझी सारी उमर याच खेळात गेली. शहाजादा औरंगजेब बनला तो मिर्झा राजांच्या बळावर, हे विसरू नका. त्याचा विसर कसा पडेल? उलट त्यांचंच दुर्दैव वाटतं. राजे बोलून गेले. मिर्झा राजांच्या भुवया वक्र बनल्या. त्यांनी विचारले, मतलब? शिवाजीराजे म्हणाले, साफ आहे. दिल्ली तख्ताचं राज्य औरंगजेबाला देण्याऐवजी त्या तख्तावर आपण बसला असता तर ते अधिक शोभलं असतं. ती आपली योग्यताही होती. हिंदूंमध्ये कोणी बलशाली माणूस राहू नये असं औरंगजेबाला वाटतं. इस्लामखेरीज तो काही जाणीत नाही. हिंदूंच्या भूमीवर मुठभर मुसलमानांची सत्ता स्थापण्यापेक्षा जर तुम्ही सम्राट बनला असता तर आज आपल्याला दक्षिणेत उतरायची गरज पडली नसती. मी माझ्या पावलांनी दिल्लीजवळ केली असती आणि माझ्या हातांनी माझं छोटं राज्य तुमच्यावरून उवाळून टाकलं असतं. जन्मोजन्मीचा तुमचा गुलाम झालो असतो. शिवाजीराजांच्या आवेशयुक्त बोलांनी थक्क झालेले मिर्झा राजे भानावर आले. त्यांचा जीव घाबरा झाला. आजूबाजूला पाहत मिर्झा राजे ओरडले, पाबंदी रखो राजे, जबान की पाबंदी रखो. या मिर्झा राजांवर सत्ता बादशहांची आहे. मिर्झा राजे त्यांचा बंदा आहे. दिल्ली तख्ताचा उपमर्द येथे ऐकला जात नाही. शिवाजीराजांनी निश्वास सोडला. ते म्हणाले, राहिलं, गुलामगिरीत मनातले भाव मोकळेपणा न बोलता येत नाहीत, हे आम्ही विसरलो. हम माफी के तलबगार है. मिर्झा राजांनी टाळी वाजवली. सेवक फळांची तपकी घेऊन येत होते. राजांच्या समोर तबक धरण्यात आले. राजांनी एक सफरचंद उचलले. मिर्झा राजे बैठकीवर उठले. त्यांनी तबकातला चाकू उचलला. राजांच्या हातातले फळ घेऊन त्यांनी ते छेदले आणि राजांच्या पुढे हात धरला. घ्या राजे, कोणतंही उचला. राजांनी दोन्ही तुकडे उचलले. मिर्झा राजे चकित झाले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित होते. राजे म्हणाले, मिर्झा राजे, आपण मनात काहीही आणू नका. आमच्या मनात संशय नाही. माणूस परमेश्वरी इच्छेनं जगतो आणि मरतो, यावर आमची श्रद्धा आहे. राजांच्या दिलदारीवर मिर्झा राजे एकदम खुश झाले. राजे मद्य घेत नाहीत हे ध्यानी येताच त्यांनी सरबत मागवले. मिर्झा राजांच्या बरोबर राजांचा फलाहार सुरू झाला. तोफांचे आवाज कानांवर येत होते, पण राजे आपली अस्वस्थता न दाखवता फलाहार करीत होते. पुरंदर तोफांच्या माऱ्यात सापडला आहे. मुरारबाजी शर्थीनं ह्या लढ्याला तोंड देत आहेत, हे राजांना दिसत होते. राजांना तोफांचे आवाज असह्य झाले. ते मिर्झा राजांना म्हणाले, मिर्झा राजे, हे आवाज कसले? तुमच्या पुरंदरवरच्या हल्ल्याचे ते आवाज आहेत. पण आम्ही शरणागती पत्करली आहे ना? राजांनी विचारले. त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे असंच चालायचं. राजे बैठकीवर उठू लागलेले पाहताच मिर्झा राजे पुढे म्हणाले, थांबा राजे, उठण्याची गरज नाही. मिर्झा राजांनी आज्ञा दिली आणि ते राजांच्या जवळ येऊन बसले. सेवकांनी डेऱ्याची कनात उचलली. राजांचे डोळे विस्फारले गेले. राजांना बसल्या जागेवरून पुरंदर दिसत होता. आगीच्या भडीमारात होरपळणारा पुरंदर पाहून राजांचे मन करपले. मिर्झा राजे शिवाजीराजांची अस्वस्थता समाधानाने पाहत होते. राजांच्या कानांवर शब्द आले, शिवाजीराजे, तुमच्या दख्खन दौलतीचे बुरुज कसे ढासळतात ते पहा. ते पाहण्यासाठीच इथली बैठक सजविली आहे. राजे पाहत होते आणि मिर्झा राजांच्या सांगण्याचे प्रत्युत्तर राजांना येत होते. पुरंदरचा सफेद पुरुष तोफांच्या माऱ्यात ढासळत होता. आगीने आणि धुराने गड वेढला होता. राजे स्वप्नातल्यासारखे उठले. झोकांड्या देत ते सामोरे गेले. डेऱ्याच्या खांबाचा आधार घेत ते पाहत होते. राजे उभ्या जागी एकदम वळले. मिर्झा राजे बैठकीवर बसूनच होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मित होते. राजे म्हणाले, मिर्झा राजे, मी तुम्हाला पुरंदर देतो. पुरंदरकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, पण हा मारा थांबवा. पुरंदर देता? मिर्झा राजे हसले. राजे, पुरंदर आम्ही घेतला आहे. आणखीन काही क्षणातच पुरंदरवर आमचं निशाण दिसेल. जे बोलायचं असेल ते तुमच्या गडांबद्दल बोला. ठीक आहे. निश्वास सोडून राजे कळवळले. निदान हा मारा तरी थांबवा. नजरेला नजर भिडवीत मिर्झा राजे म्हणाले, विनंती केलीत तर जरूर थांबवू. त्या शब्दांबरोबर राजांचे नेत्र आरक्त झाले. आपला संताप आवरीत ते कष्टाने म्हणाले, मिर्झा राजे, आम्ही विनंती करतो आहोत. आम्ही भीक मागतो, पण माझी माणसं वाचवा.
मिर्झा राजांनी किरत सिंगाला हल्ला थांबवण्यास सांगितले. किरत सिंग मिर्झा राजांचा निरोप घेऊन तातडीने दिलेर खानाकडे गेला. मिर्झा राजांच्या बरोबर राजांचे भोजन झाले, पण राजांचा प्रत्येक घास विषासारखा वाटत होता. त्यांचे लक्ष पुरंदरकडे लागले होते. भोजन होताच राजे मिर्झा राजांसह डेऱ्यात आले. तोफांचा आवाज थांबला. मिर्झा राजांनी विचारले, राजे कसला विचार करता? राजे हसले, म्हणाले, काही नाही, विचार कसला करणार? काही वेळ गेला आणि राजांना भेटण्यासाठी कोरडे आल्याची बातमी आली. राजांनी कोरड्यांना येण्याची आज्ञा दिली. मल्हार कोरडे डेऱ्यात आले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजांनी विचारले, कोरडे, गड खाली झाला? नाही महाराज. का? आपली आज्ञा झाल्याखेरीज लढाई थांबवायला हवालदार नाईक तयार नाहीत. राजांनी अभिमानाने मिर्झा राजांच्याकडे पाहिले. राजे कोरड्यांना म्हणाले, असेच माघारी जा. लढाई थांबवून गड खाली करण्याची आज्ञा हवालदारांना कळवा आणि मुरारबाजींना आम्हाला भेटायला सांगा. महाराज, कोरडे उद्गारले. काय? महाराज, मुरारबाजी लढाईत कामी आले. कोरड्यांनी सांगितलेल्या बातमीने राजे सुन्न झाले. कोरडे मुजरा करून बाहेर गेले. मिर्झा राजे शिवाजी राजांकडे पाहत होते. राजांचे डोळे उभ्या जागी भरून आले होते. मुठी वळल्या होत्या. राजांचे भान हरपले होते. गालांवरून निखळलेली आसवे खालच्या गालीच्यावर ठिपकत होती. मिर्झा राजे पुढे झाले. राजांच्या खांद्यांवर स्नेहभराने हात ठेवीत मिर्झा राजे म्हणाले, एक माणूस हरवला म्हणून डोळ्यात पाणी? राजासाहेब, लढाईत हे चालायचंच. राजांनी मिर्झा राजांच्याकडे पाहिले आणि ते ओरडले, आनंदराव. आनंदराव आत आले. राजांनी आज्ञा केली, आनंदराव, कोरड्यांना बोलवा. राजांनी डोळे टिपले. मिर्झा राजे राजांच्याकडे पाहत होते. कोरडे आत आले. कोरड्यांना पाहताच राजे म्हणाले, कोरडे, आमचे मुरारबाजी कसे पडले हे मिर्झा राजांना ऐकायचं आहे, तेवढं सांगा. महाराज, मी मुरारबाजींच्या बरोबरच होतो. शत्रूनं सुलतान ढवा केला. बाजी तटावरून ते पाहत होते. लढाई जारी होती. बाले किल्ला धोक्यात येतो हे दिसताच मुरारबाजींनी हिंमत उचलली. त्यांनी बाले किल्ल्याचं दार उघडण्याचा हुकूम दिला. साऱ्यांना चेव चढला. मुरारबाजी 1500 मावळ्यांसह बाले किल्ल्याच्या बाहेर पडले. अचानक हल्ल्यानं शत्रू बिचकला. त्याची पिछेहाट सुरू झाली. मुरारबाजी पुढे सरकत होते. गनीम कापला जात होता. मुरारबाजींची चाल पाहून दिलेर खानानं माघार घेतली. दिलेर खान आपल्या छावणीत गेला. मुरारबाजी निकरानं लढत सरळ पठाणी छावणीवर चालून गेले. महाराज, असा बहाद्दर आम्ही पाहिला नाही. खुद्द दिलेर खान थक्क होऊन सामोरा आला. त्यानं ओरडून क्षणभर लढाई थांबवली व तो म्हणाला, अरे खरा मर्दाना, तू फुकट जीव वाया घालवू नको. अरे कौल घे, मी तुला बक्षीस देतो, सरदारकी देतो. क्षणभराची विश्रांती सरली. त्या बोलांनी मुरारबाजी संतापले. पचकन थुंकून ते ओरडले, अरे जा, तुझा कौल म्हणजे काय? तू कोण? मी शिवाजी राजांचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय? आणि मुरारबाजी खानावर चालून गेले. एकच कापाकापी सुरू झाली. खानावर मुरारबाजी चालून जातो हे पाहताच एका नेमबाजाने बाण सोडला. बाणाने निशाण अचूक गाठले. मुरारबाजींच्या मानेतून बाण आरपार केला. मुरारबाजी पडले. मुरारबाजींना घेऊन परत आम्ही बालेकिल्ला गाठला. कोरडे थांबले. राजांनी त्यांना जायची इशारत दिली. कोरडे गेले. राजांनी आपली नजर वर केली. अनेक भावनांच्या छटा त्या डोळ्यात सामावल्या होत्या. आपले डोळे पुशीत राजे म्हणाले, ऐकलत? जेव्हा मुरारबाजी पडले हे कळलं तेव्हाच आमच्या ध्यानी आलं होतं. सहजासहजी पडणारी माझी माणसं नाहीत मिर्झा राजे. एकाच स्वप्नानं वेडी झालेली माणसं. आमच्याजवळ पोटासाठी चाकरी करणारे नाहीत. माझा प्रत्येक माणूस माझ्या तोलामोलाचाच आहे. तो खर्ची पडला याचा आम्हाला दुःख आहे. मिर्झा राजांना राजांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत झाली नाही. त्यांची नजर आपोआप खाली वळली. काही क्षण तसेच गेले. मिर्झा राजांचा शब्द कानांवर आला, राजे आपण थकलात, थोडी विश्रांती घ्या. रात्री तहाची बोलणी सुरू होईल. शिवाजीराजे जड पावलांनी शामियान्याबाहेर पडले. उग्रसेन कछवाह वाट दाखवित होता. शिवाजीराजांच्यासाठी उभारलेल्या खास डेऱ्यात राजे गेले. शरीर आणि मन पुरे थकले होते. राहून राहून डोळे भरून येत होते. डेऱ्यातल्या शय्येवर त्यांनी अंग झोकून दिले. अधुना पंचमभागस्य नवमी कथायिषा. शिवाजीराजे सायंकाळी आपल्या सहकाऱ्यांबरोबर पाय मोकळे करून मिर्झा राजांच्या डेऱ्यात आले. राजांना पाहताच मिर्झा राजांनी राजांना हाताशी धरून आत आणले. डेऱ्यात उदयराज उग्रसेन, त्याचबरोबर बैठकीवर बसलेले उमदे फिरंगी यांकडे राजांचे लक्ष गेले. मिर्झा राजांनी मनुचीची ओळख करून दिली.
मनूजीच्या अभिवादनाचा स्वीकार करून राजे म्हणाले, आपल्या तोफखान्याचे हेच प्रमुख ना? मिर्झा राजे आश्चर्याने उद्गारले, आपल्याला तेही माहीत आहे? राजे नुसते हसले. मिर्झा राजांनी सांगितले, आमचे मनूजी नुसते तोफखान्यात हुशार नाहीत, ते बुद्धिबळही चांगले जाणतात. राजांनी हसून मनूजीकडे पाहिले. राजे म्हणाले, मग आमचं आणि यांचं जमेल. आम्हालाही बुद्धिबळाचा विश्वास आहे. वाह, आम्हाला हे माहीत नव्हतं. मिर्झा राजे म्हणाले, तुमची ना नसेल तर एक डाव मांडूया? काही हरकत नाही, पण तहाच्या. राजांना पुढे बोलू न देता मिर्झा राजे म्हणाले, ते होऊन जाईल. बुद्धिबळाचा डाव मांडला गेला. 2 भरजरी लोडांना टेकून दोघे बसले होते. मध्ये चौरंगावर बुद्धिबळाचा हस्तिदंती पट मांडला होता. मनूजी डाव पाहत शेजारी बसला होता. डाव सुरू होऊन बराच वेळ झाला. मिर्झा राजे वारंवार हुक्का पित होते. साऱ्या डेऱ्यात शांतता पसरली होती. समया प्रज्वलित झाल्या होत्या. राजांची सरशी स्पष्ट दिसू लागली. मिर्झा राजे अस्वस्थ बनले आणि राजांनी मिर्झा राजांना शह दिला. मनूजी हसला. मिर्झा राजांनी मनूजीकडे पाहिले. मनूजीने खांदे उडवले. मिर्झा राजे विचार करीत होते. शह सुटण्याची शक्यता दिसत नव्हती. मिर्झा राजांनी हुक्क्याची नळी फेकली. ते म्हणाले, राजे, आपकी जीत, हम हार गए. सारी उम्र डाव खेळण्यात गेली, पण आज तुमच्याकडून हार खावी लागली. राजांच्या चेहऱ्यावरचे स्मित त्या बोलाने विरले. राजे खिन्नपणाने म्हणाले, राजाजी, या डावाला कसली किंमत? हाच खेळातला डाव प्रत्यक्षात उतरला असता तर? मिर्झा राजांनी राजांच्या नजरेला नजर दिली. मिर्झा राजे शांतपणे म्हणाले, ती शंका जरी असती तरी आम्ही डावात उतरलो नसतो. क्षणात दोघे मनमोकळेपणाने हसले. सेवकाने ताटे तयार करण्याची वर्दी दिली. मिर्झा राजे म्हणाले, राजे चला, माफी असावी, मी एकच वेळ भोजन करतो. फलाहार तरी कराल ना? मिर्झा राजांच्यासह शिवाजी राजे उठले. पाठोपाठ मनूजी, उग्रसेन, उदयराज जात होते. फलाहार करून राजे डेऱ्यात आले. डेरा अनेक समयांच्या उजेडात प्रज्वलित झाला होता. राजे बैठकीवर बसले होते. हिरोजी, आनंदराव शेजारी उभे होते. वाटाघाटींसह बोलण्यासाठी राजे वाट पाहत होते आणि पंतांनी वर्दी आणली. उदयराज मुंशी आणि सूरजसिंग कछवाह येत आहेत. दोघे आत आले. मुजरे झाले. राजांनी विचारले, चलायचं? कुठं? उदयराजांनी विचारले. वाटाघाटीला. त्याचसाठी आम्ही आलो. मिर्झा राजांनी तहाचा मसुदा तयार करायला आम्हाला पाठवला आहे. आणि मिर्झा राजे? ते हजर राहणार नाहीत. राजे विचारात पडले. त्यांनी निर्णय केला. ठीक आहे, आपण बोलू. तहाची बोलणी सुरू झाली. उदयराजांनी आपली मागणी मांडली. राजे ती ऐकून चकित झाले. राजांनी खूप विनवणी केली. राजांच्या विनंतीनुसार कछवाह मिर्झा राजांच्या डेऱ्यात खेपा घालीत होतो. पण मिर्झा राजे मागणीला 1 किल्ला अथवा 1 सुरती रुपयासुद्धा कमी पडायला तयार नव्हते. राजे पुरे सापडले होते. अखेर राजांनी तह मान्य केला. राजांनी आपले 23 किल्ले व त्याबरोबरचा 4 लक्ष होनांचा मुलूख बादशहाच्या पदरात टाकला. राजांच्या ताब्यात अवघे 12 किल्ले आणि लाख होनांचा मुलूख राहिला. ज्याचा वसूल नाही असा तळ कोकणचा मुलूख राजांच्या ताब्यात राहिला. राजांच्याकडे राहिलेल्या मुलखातून राज्याचा खर्चही भागणे कठीण होते. राज्य विस्तारासाठी राजांनी आदिलशाहीचा बालाघाटाखालील 9 लाख होनांचा मुलूख जिंकण्याची तयारी दाखवली. ती अट मान्य झाली, पण त्यासाठी मिर्झा राजांनी 40 लाखांची खंडणी राजांवर लादली. वार्षिक 3 लाखांचे हप्ते ठरले. उदयराजांनी मुद्द्याला हात घातला. त्यांनी विचारले, राजे, आपल्या चाकरीचं काय? ज्या प्रश्नाला राजे भीत होते तोच प्रश्न उपस्थित झाला होता. एका स्वतंत्र राज्याचे स्वप्न पाहणाऱ्या राजाने बादशहाची नोकरी करायची? गरुडाने कावळ्याशी मैत्री करण्यासारखे ते होते. राजे म्हणाले, उदयराज, मी सारं मान्य केलं, पण एवढी अट तुम्ही घालू नका. बादशहांची चाकरी करणं तुम्ही अमान्य करता असं का आम्ही समजायचं? गैरसमज होतो. राजे गडबडीने म्हणाले, आजवर मी बादशहाशी हवा तसा वागलो. लायकी नसताना त्यांना विरोध केला. मी एक राजपूत आहे. कोणत्या तोंडानं मी शहेनशहांच्या तोंडासमोर जाऊ? त्यांनी गुन्ह्याची माफी केली. हा त्यांचा मोठेपणा. मी पापी आहे. माझ्यापेक्षा माझ्या मुलाला बादशहांनी 5,000 द्यावी. माझा मुलगा बादशहांच्या सेवेत अधिक शोभेल. यापुढं मी बेईमानी करणार नाही. बादशहांच्यासाठी ते सांगतील ती कामगिरी मी करीन. त्यातच मला धन्यता वाटेल. माझ्यासारख्या गुन्हेगाराला मनसब नको, चाकरीही नको. उदयराजांनी ते मान्य केले. नकळत राजांनी निश्वास सोडला. उत्तर रात्री वाटाघाटी संपल्या. सूर्योदयाला राजे जागे झाले. स्नान आटोपून ते मिर्झा राजांना भेटायला गेले. मिर्झा राजांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले.
मिर्झाराजे म्हणाले, राजे, समजूतदारपणे तुम्ही तह मान्य केलात. हमारी मुबारकबादी कबूल फरमाना. राजाजी, तह फार कडक झाला, गुन्ह्याच्या मानानं कमीच. ते मी जाणतो राजे, तह कागदावर होऊन चालत नाही, त्याची अंमलबजावणी व्हावी लागते. मला मंजूर आहे. तह झाला तरी मिर्झाराजे एका चिंतेत होते. तह आपल्याला न विचारता झाला असे वाटून दिलेर खान नाराज होणे स्वाभाविक होते. मिर्झाराजांना ते नको होते. मिर्झाराजांनी राजांना दिलेर खानाला भेटण्याची आज्ञा दिली. शिवाजीराजे म्हणाले, राजासाहेब, तह आपल्याशी झाला, दिलेर खानांना भेटायची मला जरुरी. राजे, तुम्ही शरणागती स्वीकारता आहात, जरा सबुरीनं घ्या. दिलेर खान फामिंदा आहे, बादशहाच्या मेहरबानीचा आहे, भीती बाळगू नका. राजे हसले, म्हणाले, भीती आणि दिलेर खानाची? राजाजी, मीही शिवाजी आहे, तुमची आज्ञा म्हणून जातो, भेटतो, पण मला सन्मानानं पाठवा. मतलब? आपण मला जरी खिलत द्यावी. तुम्ही सन्मानानं मला वागवलं तर दिलेर खान माझा उपमर्द करू धसणार नाही. शरणागताला जरी खिलत नसते राजे. त्या बोलांनी राजे कळवळले, त्यांचा द्वेष उफाळला. मग दुसरी जबाबदारी माझ्यावर टाकू नका. कसली जबाबदारी? राजाजी, तुम्ही वडील आहात, राजपूत आहात, तुमचे बोल मी ऐकू शकतो, पण तो दिलेर खान काही वाकडा वागेल तर त्याची इज्जत ठेवणं मला कठीण जाईल. तसं घडून तुम्हाला कमीपणा येऊ नये म्हणून जरी खिलत मागितली. ज्या शिवाजीनं आजवर अनेकांच्या खिलती छिनावून घेतल्या, तो शिवाजी खिलत मागेल कशाला? मिर्झाराजे एकदम पुढे झाले. त्यांनी राजांचे दोन्ही खांदे धरले. गहीवरून ते म्हणाले, राजासाहेब, कसल्या दुर्दैवी परिस्थितीत आपण भेटतो आहोत. तुमच्या प्रत्येक बोलानं आमचं मन उचंबळून येतं. कितीही कठोर व्हायचं ठरवलं तरी तुमच्या शब्दांनी आमचं मन विरघळून जातं. मिर्झाराजांनी राजांना खिलत दिली. राजा रायसिंहाबरोबर 2 प्रहरी शिवाजीराजे चांदीच्या हौद्यात बसून हत्तीवरून दिलेर खानाला भेटायला पुरंदरवर गेले. शिवाजीराजा तहाचे कौतुक केले. भाली तलवार राजांना नजर केली. राजे दिलेर खानाला भेटून माघारी आले. रात्री मिर्झाराजांचा डेरा विशेष सजविला होता. रुजाम्याच्या गालिच्यांची बैठक अंथरली होती. मिर्झाराजांनी राजांचे स्वागत केले. दोघे बैठकीवर बसले. राजांची माणसे, रायसिंग कछवाह, मुन्शी, दाऊद खान ही मंडळी आपापल्या आसनांवर बसली होती. मिर्झाराजांनी सांगितले, राजे, तहाच्या यशाप्रित्यर्थ आज आम्ही आपल्याला राजपूत गाणं ऐकवणार आहोत, पण आम्हाला गाण्यातलं काही कळत नाही. थट्टा सोडा राजे, तुमच्यासारख्या कदरदान शूराला गाणं अप्रिय व्हायचं नाही. मिर्झाराजांनी टाळी वाजवली. साफा बांधलेला एक उमदा राजपूत आत आला. त्याच्या हातात खंजिरी होती. मुजरा करून तो मधल्या बैठकीवर बसला. मागे साथीदार ढोलक घेऊन बसला होता. मिर्झाराजांनी ओळख करून दिली, राजे, हा आमचा हिरासिंग. आवाज पहाडी आणि भावपूर्ण आहे. हिरासिंग, राजेसाहेबांचा दिल खुश होईल असं गीत गा. बसल्या जागेवरून हिरासिंगाने मान तुकविली. खंजिरीचा नाद उठला आणि हिरासिंग गाऊ लागला. हिरासिंगाचे गाणे संपले. मिर्झाराजांनी विचारले, राजासाहेब, गाणं आवडलं? कानांना गोड वाटलं. राजे म्हणाले, राजे, गाणं फार नाजूक आहे. केशरी साफा बांधलेल्या प्रियकरानं युद्धावर जाताना आपल्या महबूबाला वापसीचा दिवस निश्चितपणे सांगितला होता. बिचारी त्याची वाट पाहत होती. दिवस आपल्या बोटांच्या पेरांवर मोजीत होती. तिचं पेर स्मरणातून चुकलं. सुन्न होऊन ती दिवस कंठीत होती. अचानक तिचा प्रियकर आला आणि तिनं प्रेमभरानं त्याच्या नजरेला नजर भिडवली. वा, केवढा नाजूक भाव आहे, राजे उद्गारले. ही गीतं राजपुतांची दौलत आहे राजे. खरं आहे, राजे बोलले. राजाजी, हे गीत ऐकून आम्हालाही घरची ओढ लागली आहे. उद्या आम्ही जावं म्हणतो. मिर्झाराजे प्रसन्नतेने हसले. मिर्झाराजांचा निरोप घेऊन राजे उठले. उसने अवसान सरले होते. आता गरज होती एकांताची. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.